नमस्कार. आज आम्ही घेऊन आलोय व्हॉट वी ईट इन अ डे. सुट्टीच्या दिवशी. तर सुट्टीच्या दिवशी पहिले आम्ही संपवलेलं पकड जरा हे डायरेक्ट दाखवायचं नव्हतं. म्हणजे हे पफ असं नाही. हा आम्ही टाइमपास. हा ब्रॉकली. हे मशरूम पण मागवले. मशरूम एक मस्त मी दाखवेन तुम्हाला. व्हीट पास्ता, कोथिंबीर, झुकिनी, वांग का पाहिजे, भेंडी. हे पफ मला आवडतं, खूप आवडलं मला. सांडू सांडू. तर या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट वी ईट इन अ डे. येस. आणि ते दाखवत जे आपण खाल्लं आता जस्ट. आणि हे सगळं यश बनवणार आहे. येस. आपका अपना सगळा यश. हे आम्ही खाऊन झालेलं आहे कारण गोड खायची इच्छा तुम्ही होती. सांगा तुम्हाला पण हे आवडतं का? हे खूप फेमस आहे. मला आवडतं. लहानपणी भरपूर खायचो मी नाशिकला असताना. चला. व्हेरी गुड. ऍज युजल जशी ती एकदम मनापासून कामं करते ती करते. तर आता तुम्हाला फक्त आम्ही हे दाखवणार नाहीये की आम्ही काय काय करतोय. आम्ही तुम्हाला छोट्या शॉर्ट मध्ये रेसिपी पण सांगणार आहे. बरोबर ना छोटू? तर आता पास्तामध्ये आम्ही टाकतोय मीठ स्वादानुसार. मीठ टाकल्यानंतर दर 100 ग्रॅम पास्त्यासाठी 1 लिटर पाणी घ्यावे. तर आम्ही तेवढं पाणी. हे सांगू नको, जर कोणी तुझं बघून करत असेल तर तेवढंच घेईल. मग तेवढंच घ्यायचंय. माप 100 ग्रॅम पास्त्यासाठी 1 लिटर नाहीये, म्हणून हा 1 लिटर पाणी पण नाहीये. तर हे बघा, ते भाताचा थांबा, भाताचा जसा अंदाज असतो ना तसा अंदाज घ्यायचा आहे. बघा एवढं आलं बोट. आणि मग आणि ही ऑलिव्ह ऑइल पण टाकते ही पास्त्यामध्ये. ऑलिव्ह ऑइल का टाकायचं याच्यात? ते मला ते मी छोटू ठेवलाय. सांग जरा. कारण की पास्ता एकमेकांना चिटकू नये. ओ येस. इकडे आम्ही ही थोडीशी साईडला काढून ठेवली नंतरसाठी. हा हे ब्रॉकलीचं जे स्टेम असतं ना ते पण तिने कापून इथे घेतलंय. त्याचे छोटे छोटे तुकडे गेलेत. हे बघा असं कापतात. ती साल काढते. हा तेच ते कापतात. साल काढते तेच ते कापतात. तर अशा प्रकारे भाज्या कापून झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही मीठ टाका आणि ते उकळवायला लावा. छोटू गॅस चालू कर. हे बॉईल थोडंसं करून घ्यायचं. हाफ कुकच करायचं म्हणजे पास्ता सॉस मध्ये पण कुक होईल. आणि तिकडे आपण जास्त कुक करत नाही, मग जास्त कच्चे राहायला नको म्हणून मी थोडं पाण्यामध्ये बॉईल करून घेते. व्हेरी गुड. आणि ह्याच्यात आहे ब्रॉकलीची काठी आणि अजून काय आहे बाळा इकडे? झुकिनी. येस. आणि हे सगळं करता करता थोडासा पेठा खाणं ऍडवायजेबल आहे. हे घे. नाही खाल्लात तरी चालतो. सॉरी नाही खरंच. हो हे उकळलेलं पण आहे. वाव. तुम्हाला मी स्टीम दाखवतो. हे बघा. यश माझ्या तोंडाला पाणी आलं. हे घे थोडं घे. खरंच घे. खरंच नाही मी खरंच देतोय. हे तुझ्या चावलेल्याच्या साईडने नको. हे घे ही साईड घे. कशी रानटी सारखी आली बघितलं का या टाइमला. भाजी आमची उकळून झाल्यानंतर ही भाजी उकळलेली आहे. त्याच्यानंतर छोटूने इथे मिरची कापली आहे. इकडे आता ही लसूण कापतीये आणि अजून थोडा लसूण पण कापणार आहेस ना? पास्तासाठी लसूण लागतो आणि गार्लिक बटर. मध्यम आचेवर आपण बटर घेतलेला आहे आणि त्याच्यात आता टाकतोय. पहिले लसूण ना? पहिले मिरची. लसूण थोडेसेच टाक. थोडेसे ठेव. एवढे? हा चालेल. अजून घे लसूण. काय उडलं? वाफ आलेली आहे आणि त्याच्यात आम्ही दूध टाकत आहोत म्हणजे आम्हाला सॉस बनवायला. कच्चं दूध टाकायचं. डायरेक्ट पिशवीतून डायरेक्ट ह्याच्यात म्हणजे तो घट्ट होतो. आणि चीज ते नंतर ला. ओके. आता ह्याच्यात जातोय मैदा. कॉर्नफ्लॉर. पण कॉर्नफ्लॉर आहे की मैदा आहे? कॉर्नफ्लॉर नाहीये म्हणून मी मैदा टाकते. ओके. कॉर्नफ्लॉर नाही म्हणून आम्ही मैदा टाकलेला आहे. एवढाच, अतिशय जास्त नाही. दूध थोडस असं ढवळलं झालं. आता त्याच्यात मी टाकणार चीज. हा मीठ पण टाकलंय. आणि 2 स्लाइस आता टाकले. 2 स्लाइस नंतर टाकू शेवटी. येस. मस्त उकळतं. ओरिगॅनो पण टाकलंय. आता जस्ट ओरिगॅनो टाकलं उकळ आल्यानंतर. हे बघा. वाव. आता थोड्या वेळानंतर अजून 2 चीजचे स्लाइस काढून ठेवलंय. ह्याला आणि पाणी काढून. याचं आम्ही पाणी काढून ठेवून दिलंय. आता हे जाणार आताच? हो. नक्की? हो. पास्ता में गया है पास्ता. आखरी रास्ता. वाह. काय मस्त दिसतंय. सगळं टाकून झाल्यानंतर, चीज टाकून झाल्यानंतर शेवटी एक मराठी तडका म्हणजे इंडियन तडका. कोथिंबीर. ओरिगॅनो. थोडासा. आणि मग ह्याला मिक्स करून त्याला झाकून ठेवायचं म्हणजे सगळी. गॅस बंद केलेला आहे. ओके.
हे झालं. आता थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे ते कसं ऑरिगॅनो आणि कोथिंबीरचा फ्लेवर यात उतरेल. ओके. गार्लिक बटर साठी आता मी बाकी काही नाही, फक्त बटर आणि गार्लिक टाकून ओव्हन मध्ये गरम करणार आहे. दॅट्स इट. हे काय पदार्थ करून आणलेला आहेस प्रिये? तर आता आम्ही हे खातो पटकन पटकन आणि मग नंतर बघूया काय खातोय आम्ही, काय बनवतोय आम्ही. येस. तरी का बघा पास्ता खायचा. त्यांना सांगितलेलं मी कशासाठी ब्रेड, तो ब्रेड वेगळीकडे ठेवलेला आहे ना दुसरा, मग हे एक्सपेरिमेंट चालू आहे. लाइये सेठ लाइये. वाव, ह्याच्यातून ज्या अशा धुरकांड्या निघतायत ना, त्याला काय बोलतात माहित नाही मला. धुरकांड्या? धुरकांड्या, व्हॉट इज दिस लँग्वेज? हे खूप आधी आणलेलं. बघू कसं आहे, बघू. माझी पाठ लचकली आहे ना, मग ते न कळत अशी अनलचकते. हा इतका नौटंकी बाज आहे ना, ह्याची आज पाठ लचकली आहे, हलायला जास्त होत नाहीये. थांब, मी हेल्प करते, थांब तसंच थांब. तर ह्याला ना कधी लागलं की मुद्दामून ना जोर जोरात किंचाळणार, म्हणजे मी जिकडे आहे ना तिकडनं धावत धावत येईन. तर तिकडे शिवानी आणि नाटक बघितलं याचं. पडलं पण नव्हतं मग मुद्दाम ना, पण नंतर दुखायला लागलं. लहान मुलांसारखं पॅम्परिंग पाहिजे. अचानक भयानक आम्हाला यावं लागलं डॉक्टरांकडे, कारण गौरांगचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. पण शिवानीला काय उमगले कोण जाणे, आणि तिने तुम्हाला फक्त मांजरच दाखवली. जसं आपण बघू शकता गौरांगला फार काही झालेलं नाही, पण त्याच्या आईचे काही वेगळेच विचार होते. आता माझ्या ना तोंडात शिव्या येतात. एक तर फिरायची नुसती हे लागलेली असते, नुसतं ना उशीर झाला तेव्हा फिरायचं असतं यांना. हा आहे नेक्स्ट डे. काल रात्री काय झालं त्याच्या आम्ही क्लिप्स टाकू. तर आम्ही मशरूम वगैरे आणून ठेवलेलं, मस्त मॅश पटेटोज, वेजीज, टोस्ट, ब्रेड हे सगळं करणार होतो. पण जसं मशरूम कापायला घेतलं तसा माझ्या भावाचा कॉल आला. त्याचा छोटूसा ऍक्सिडेंट झालं, जास्त काय नाही झालं, फक्त खरचटलं हाताला आणि पायाला. तर आम्ही तिकडे पळत पळत गेलो. मग विचार केला हा व्लॉग आता इथे कंटिन्यू करू. आणि आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार. तर मग आम्ही पूजा बिजा केली आणि आता मशरूम विचार केला मशरूमचं करू, कोणीतरी भाजी करू आणि मग नैवेद्य दाखवू. तर हेच असेल हा व्लॉग, आता आम्ही असा कंटिन्यू करतो. कालचे क्लिप्स मिळाले तर मी तुम्हाला इथे ऍड करते. तर मग उपास सोडण्याच्या ह्याच्यात आम्ही विचार केला की बटाट्याची आम्ही भाजीच बनवतो, मॅश पटेटो बनवण्याची गरज नाही आहे. किती मन लावून करतायस, किती मन लावून. गुड जॉब, गुड जॉब. ये देखिए क्या चालू है. घाई घाई मध्ये आता बिचारी किती काय काय करते आज सकाळपासून. वाव. आणि इथे हे बघा बटाट्याची भाजी करून ठेवली, भात करून ठेवलाय, डाळ नाही ही बघा डाळ, आणि हे बघा ते मशरूम ज्याचा आता करतोय. येस, हा गॅस रिकामा आहे ना, या गॅसवर पण काहीतरी करणार. स्पीड बघा हिची, स्पीड बघा काय रापसूप रापसूप करते. कुठे जायचंय तुला, कुठे जायचंय. या मस्त आम्ही हा कोथिंबीर लसूणची हे बनवली. आता त्यात मीठ टाकलं, आता लसूण आणि हळद. ओके. आणि मग ह्याला तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करणार धीमी आंच पे. धीमी आंच पे, धीमे धीमे. वाव, काय स्पीड मध्ये काम केलं हिने. आता 2 सेकंड पूर्वी ती क्लिप काढत होतो जेव्हा मी मिक्सरला लावत होतो. वाव. पैन में तेल जा चुका है और ताटली में पीठ आ चुका है और ये मशरूम पीठ में जा चुका है और ये मशरूम तवे में जा चुका है. वाव, हे असंच आता आम्ही सगळे करणार आहे याला. आम्ही म्हणजे माझी पूजनीय प्रिय बायको. वाव, पूजनीय. हा पूजनीयच आहे तू, एवढं मला जेवायला देते म्हणजे. तांदळाच्या पिठामध्ये ना मसाला आणि मीठ टाकलाय. काय दिसतंय बघा, सेम मच्छीसारखं. मस्त हे खाऊ आणि मजा करू. आणि हे नैवेद्याला वगैरे दाखवणार नाही, हे आमच्या पोटासाठी आहे की हा बाबा खातोय मजा म्हणून. आहे टेस्ट कर. ऑनेस्ट रिव्ह्यू. मी काय बोललो आता, मला काय तो शब्द मला बोलायचा आहे पण. खूप छान आहे. अरे एक एक घास खाऊन बघ, तुला कळेल काय. नाही, मी उपवास ते भात खाल्ल्यावरच. तुला घाई असते, तू सोडला उपवास, मी तसाच सोडणार आहे.
काय वाटतं का तुला? काय? तुला माझे कपडे का दिसतात घालायला? तू घरातले स्वतःचे घरातले कपडे आणले नाही का घरून? मला आवडतात तुझे कपडे घालायला. अरे पण माझ्याकडे नाही उरत ना मग. दॅट्स युअर प्रॉब्लेम. अजून घे कपडे मग. अजून घे कपडे. आमचा असा जातो दिवस. शेवटी आम्ही काय खातो तुम्हाला कार्टून बघूया आज रात्री. आईस्क्रीम खाणार आहे मी. हा हे पापड सारखं पापडचं ऑल्टरनेट. हा मस्त टाइमपास खात बसणार आता हे. त्याच्यानंतर आईस्क्रीम खाणार आणि मग आम्ही झोपून जाणार कारण खूप थकलो. क्रिसमस मूवी बघायचा आहे. ओके मी बाय बोल बाय सगळे बघून झालेले. बाय गुड नाईट. काय माझी हेअरस्टाईल कसं घेतोय? बाय बोल. बाय बाय. सी यू इन अनदर ब्लॉग. हा ब्लॉग थोडा असा असा तर तुम्हाला कळत असेल सिच्युएशन. जास्त काय बोललो नाही, फक्त रेसिपीज दाखवले. जर तुम्ही घरी बनवली रेसिपी तर आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटतं. येस बाय गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग.